आणि आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला। अर्थसंकल्पाकडे अनेकांचं लक्ष लागलेलं होतं, अनेक अपेक्षा होत्या, अनेक महत्त्वाच्या घोषणा सुद्धा आजच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या आहेत। काय अर्थसंकल्पाची वैशिष्ट्य राहिली या सगळ्याचा आढावा घेणाऱ्या काही बातम्या आता आपण पाहणार आहोत। गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाच्या संकटाशी सामना करणाऱ्या करदात्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची आशा यंदाच्या अर्थसंकल्पाकडून होती, पण सामान्य करदात्यांची या संदर्भामध्ये निराशा झाली आहे आणि कर रचनेमध्ये कोणतेही बदल न करण्याचा निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जाहीर केला। सलग 6व्या वर्षी कर रचनेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे सामान्य करदात्यांच्या पदरी मात्र काहीशी निराशा पडली आहे। आजच्या अर्थसंकल्पातील सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे डिजिटलायझेशनवर स्पष्ट भर देण्यात आलाय। यंदाच्या आर्थिक वर्षापासून रिझर्व्ह बँक डिजिटल चलनही लॉन्च करणार आहे। डिजिटल रुपयाच्या माध्यमामधून कमी खर्चामध्ये अधिक सक्षमपणे चलन नियंत्रण करता येईल असा विश्वास अर्थमंत्र्यांनी आज आपल्या भाषणामध्ये व्यक्त केला। कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि ते भरून काढण्यासाठी वन क्लास वन टीव्ही चॅनल याद्वारे शिक्षण दिलं जाईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं। चॅनल्सची संख्या 12 वरून 200 इतकी करण्याची घोषणाही केली। तसंच डिजिटल युनिव्हर्सिटीची नवी संकल्पना देशामध्ये अंमलात आणण्याची घोषणाही केंद्र सरकारनं केली आहे। सरकारनं या बजेटमध्ये कृषी क्षेत्राशी निगडीत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या। कृषी सेक्टरमध्ये ड्रोनचा वापर करण्यावर भर देणार असल्याची घोषणा त्यांनी केली। तसंच तांदूळ आणि गहू याची खरेदी वाढवण्याचा निर्णयही घेतला असल्याची घोषणा करण्यात आली। आणि यंदाच्या अर्थसंकल्पामधल्या मोठ्या घोषणा कोणत्या आहेत त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात अश्विनकडून। अश्विन, नेमक्या बजेटमधल्या मोठ्या घोषणा कोणत्या आहेत ते आता आपण बघूया। आपल्या समोर आहेत मोठ्या घोषणा। आरबीआयचं डिजिटल चलन एक मोठं पाऊल म्हणावं लागेल भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने। त्यानंतर चिप असलेले पासपोर्ट हे देखील एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल। इलेक्ट्रिक वाहन बॅटरी अदलाबदलीचं धोरण येणाऱ्या काळामध्ये ई व्हेइकल मोठ्या प्रमाणात समोर येणार आहेत, त्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल। देशामध्ये 60 लाख नव्या नोकऱ्या याची निर्मिती याची उपलब्धता करून देण्यात येणार आहे। यासोबतच पोस्टामध्ये कोर बँकिंग सुविधा ही देखील एक अत्यंत महत्त्वाची बातमी। रसायन आणि कीटकनाशक मुक्त शेतीला प्राधान्य, म्हणजे संरक्षण क्षेत्र संशोधनासाठी 25% बजेट हे देखील एक महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। शालेय शिक्षणासाठी 200 टीव्ही वाहिन्यांची निर्मिती, त्यासोबतच 5G ज्याची अनेक दिवसांपासून चर्चा आहे त्या 5G बद्दल 2022 मध्ये ही 5G सेवा सुरू होतीये। नंतर 3.8 कोटी घरांमध्ये नळाचं पाणी, अत्यंत महत्त्वाची योजना, अत्यंत मूलभूत अशी ही पाण्याची सुविधा। मालमत्ता नोंदणी कुठूनही करण्याची सुविधा आता देण्यात आली आहे। त्यासोबतच क्रिप्टो करन्सी ज्याच्याबद्दल आता थेट भाष्य करण्यात आलेलं आहे, 30% कर या क्रिप्टो करन्सीच्या कमाईवर असेल। आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन करदात्यांना दिलासा देण्यासाठी कर रचनेमध्ये काही सकारात्मक बदल करतील अशी अपेक्षा होती, पण सामान्य करदात्यांची या संदर्भामध्ये निराशा झाली आहे। कर रचनेमध्ये कोणतेही बदल न करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला। दरम्यान कर रचनेमध्ये कोणताही बदल केला नसला तरी सुद्धा करदात्यांना टॅक्स रिटर्न अर्थात कर परतावा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। कर परतावा भरताना जर काही चूक झाली तर सुधारित कर परतावा भरण्याची मुदत ही 2 वर्षांनी वाढवण्यात आली आहे। अर्थातच संबंधित आर्थिक वर्षानंतर 2 वर्षापर्यंत ही सुधारित कर परतावा सुविधा वापरता येणार आहे। आणि यावर्षीच्या अर्थसंकल्पात सुद्धा आयकरमध्ये कोणत्या प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही। पाहूयात अर्थमंत्र्यांनी आयकराच्या संदर्भामध्ये आज काय घोषणा केल्या। आता आपण बघणार आहोत करदात्यांसाठी नेमकं काय आहे बजेटमध्ये, करांसंदर्भात काय घोषणा झाल्यात बघूया। आयकर संरचनेत कोणताही बदल नाही, म्हणजे टॅक्स स्लॅब जैसे थेच आहेत। 2014 पासून आयकर संरचना जैसे थे परिस्थितीत पाहायला मिळते। क्रिप्टो करन्सीवरच्या उत्पन्नावर मात्र 30% कर हा लागू करण्यात आलाय। कॉर्पोरेट टॅक्सवरील सरचार्ज 12 वरून 7% इतका घटवण्यात आलाय। 1 कोटी ऐवजी 10 कोटीवर आता कॉर्पोरेट टॅक्स असेल। सहकारी संस्थांचा कॉर्पोरेट टॅक्स 15% नेण्यात आलेला आहे। 2023 पर्यंत स्टार्टअप प्रकल्पांना कर सवलत, अत्यंत मोठी आणि महत्त्वाची घोषणा। कर रचनेमध्ये कोणतीही बदल करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे टॅक्स स्लॅब जैसे थेच आहेत। हे टॅक्स स्लॅब नेमके कसे आहेत तेही अश्विनकडून जाणून घेऊयात।
तेव्हा आता टॅक्स स्लॅब कसा असणार आहे, तर तो तसाच असणार आहे. याचं कारण कोणताही बदल याच्यामध्ये नाहीये. त्यामुळे उत्पन्न 0 ते 5 लाख 0% कर असेल. 5 ते 7.5 लाख 10% कर. 7.5 ते 10 लाख 15% कर. त्यानंतर 10 ते 12.5 लाखाच्या उत्पन्नावर 20% कर. आणि 12.5 ते 15 लाख हे उत्पन्न असेल तर 25% कर आकारणी असेल. आणि 15 लाखांच्या पुढे ही टक्केवारी करायची आहे 30%. आणि ही पूर्ण टॅक्स स्लॅबची आकडेवारी आता तुमच्या समोर आहे. आणि केंद्रीय अर्थसंकल्पात डिजिटल चलनाबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षापासून रिझर्व्ह बँक डिजिटल चलन लॉन्च करणार आहे. डिजिटल रुपयाच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये आणि अधिक सक्षमपणे चलन नियंत्रण करता येईल असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं अर्थमंत्र्यांनी म्हटलंय. दुसरीकडे क्रिप्टोच्या उत्पन्नावर 30% कर लावला जाईल आणि याशिवाय व्हर्च्युअल करन्सी ट्रान्सफरवर सुद्धा 1% TDS आकारला जाईल. याशिवाय क्रिप्टोकरन्सी लपवण्याचा प्रयत्न केला गेला तर ती जप्त केली जाईल आणि त्यावर कोणतीही सेटलमेंट करता येणार नसल्याचं सुद्धा अर्थमंत्र्यांनी आजच्या अर्थसंकल्पामध्ये स्पष्ट केलं. यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये रिझर्व्ह बँक डिजिटल चलन आणणार आहे. याबाबत अर्थमंत्र्यांनी आज काय घोषणा केल्या त्याही बघूयात. आणि आता ज्याचा उल्लेख झालेला आहे डिजिटल चलन आणि घोषणा, याबद्दल आपण बघूया. भारत स्वतःचं डिजिटल चलन आणणार आहे. भारतीय डिजिटल चलनाचं नाव असेल डिजिटल रुपया. भारतीय डिजिटल रुपया RBI आणणार आहे. क्रिप्टो करन्सीच्या उत्पन्नावर 30% कर, ही देखील एक महत्वाची घोषणा म्हणावी लागेल. 2022-23 दरम्यान डिजिटल रुपया हा प्रत्यक्षात येणार आहे अशी माहिती समोर येते. परदेशी क्रिप्टो करन्सीला भारतात परवानगीची शक्यता सध्या तरी कमी आहे. आणि कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आणि ते भरून काढण्यासाठी वन क्लास वन चॅनल याद्वारे शिक्षण दिलं जाईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. या चॅनलची संख्या 12 वरून 200 इतकी करण्याची घोषणा त्यांनी केली आणि या चॅनलवरून 1ली ते 12वी पर्यंतचं शिक्षण प्रादेशिक भाषांमधनं दिलं जाणार आहे. शिवाय परदेशी विद्यापीठांना मोठ्या शहरांमध्ये परवानगी देणार असल्याचं सुद्धा आजच्या अर्थसंकल्पामध्ये सांगण्यात आले. आणि शिक्षण क्षेत्रासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये काय तरतुदी करण्यात आल्या त्याही जाणून घेऊयात. आता शिक्षण क्षेत्राकरता काय आहे बजेटमध्ये बघूया आपण. शाळेमध्ये प्रत्येक वर्गात टीव्ही असेल. 1ली ते 12वी पर्यंत स्थानिक भाषेमध्ये शिक्षण. यानंतर अॅनिमेशन गेमिंगसाठी AVGC टास्क फोर्स. शालेय शिक्षणासाठी 200 वाहिन्यांची घोषणा करण्यात आलेली आहे. अभ्यासासाठी डिजिटल साहित्य तयार करण्यात येईल. म्हणजे इकडे देखील डिजिटल क्रांतीच्या दिशेने पाऊल. डिजिटल युनिव्हर्सिटीची स्थापना. आणि मोदी सरकारनं यावर्षी शेती क्षेत्रामध्ये सेंद्रिय आणि झिरो बजेट शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणखी काही पावलं उचलली आहेत. शेतकऱ्यांना डिजिटल सेवा देण्याची घोषणाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये केली आहे. आणि या व्यतिरिक्त या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना काय काय मिळालंय अश्विन सांगेल. शेतकऱ्यांसाठी काय आहे आपण बघूया. शेतकऱ्यांच्या पत्रामध्ये नेमकं काय पडलंय आपण बघतोय. शेतकऱ्यांसाठी 2.37 लाख कोटींची घोषणा. रसायन कीटकनाशक मुक्त शेतीला प्राधान्य. ऑर्गॅनिक शेतीला अर्थात सेंद्रिय शेतीला प्राधान्य. तेलबिया निर्मितीच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा निर्णय झालेला आहे, त्यालाही प्राधान्य देण्यात येईल. तेलाच्या किमती नियंत्रित ठेवण्याचा हा प्रयत्न असेल. यानंतर पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर, तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल. 9 लाख हेक्टर जमीन ही ओलिताखाली आणण्याच्या दृष्टीने पावलं टाकली जातील. कृषी क्षेत्रातल्या स्टार्टअप्सना देखील आता मदत करण्यात येणार आहे, त्यामुळे तिकडे देखील एक नवीन पाऊल. एक उत्पादन एक रेल्वे स्टेशन योजना ही देखील समोर येते. यासोबतच कृषी अभ्यासक्रमामध्ये नैसर्गिक शेती हा देखील एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे. झिरो बजेट शेतीचा समावेश.
आणि देशाच्या अर्थसंकल्पातील तरतुदींचा देशातल्या सामान्य जनतेच्या खिशावर परिणाम होतो. अर्थसंकल्पातील घोषणांनंतर कोणत्या गोष्टी स्वस्त होणार, कोणत्या वस्तू महागणार असा प्रश्न सर्वसामान्यांना असतो. त्यामुळे जाणून घेऊयात कोणत्या वस्तूंमुळे खिशाला आता अधिक कात्री लागेल आणि कोणत्या वस्तू स्वस्त होऊ शकतील. पॉलिश हिरे आणि रत्न स्वस्त होतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.